हा, तर हे बघा, आज आपण काय बघणार आहोत की रेजिस्टन्स जो असतो, कोणता अननोन रेजिस्टन्स, हा काय करायचा आपल्याला फाइंड करायचा असतो. ठीक आहे, एखाद्या रेजिस्टन्सची व्हॅल्यू आपल्याला माहित नाही, मग ती आपल्याला फाइंड करायच्या पद्धती आहे कोणत्या कोणत्या. तर ब्रिज बॅलन्स करून, गॅलोनोमीटरचा जो मीटर असतो तो बॅलन्स करून आपण काय करतो, रेजिस्टन्स फाइंड करतो. त्यानंतर कलर कोडिंग, आहे की नाही, आपण शिकलोय ना, कलर कोडिंगने पण आपण काय करतो, रेजिस्टन्स ची व्हॅल्यू फाइंड करत असतो. तसंच काय, ही जी आहे एक किट, तर या किट द्वारे पण आपण काय अननोन रेजिस्टन्सचा काय आपण हे करू शकतो, रेजिस्टन्स ची व्हॅल्यू आपण फाइंड करू शकतो. तर त्या किटचं नाव आहे काय, वेस्टर्न ब्रिज. ठीक आहे, काय वेस्टर्न ब्रिज. म्हणजे आता याच्यामध्ये आपल्याला एक रेजिस्टन्स दिलेला आहे, एक रजिस्टर आहे. ठीक आहे, हा कंपोनंट आहे. आता या रजिस्टरची व्हॅल्यू आपल्याला माहित नाहीये. आता एक कलर कोडिंग वरून पण आपण काढू शकतो. ठीक आहे, पण आपल्याला काय करायचंय, असं गृहीत धरायचं की या रेजिस्टन्सची व्हॅल्यू आपल्याला माहित नाहीये. मग हे आपल्याला काय, या किटच्या द्वारे, वेस्टर्न ब्रिजच्या द्वारे आपल्याला फाइंड करायची. तर वेस्टर्न ब्रिज मध्ये काय असते, तर ब्रिज असते तयार केलेलं, आणि त्याच्यामध्ये एक गॅलोनोमीटर लावलेला असते. काय लावलेला असते, गॅलोनोमीटर लावलेला असते. तर मग हे गॅलोनोमीटर जेव्हा झिरोवर येते तेव्हा आपल्याला काय, ब्रिज बॅलन्स होत असतो. आणि ब्रिज बॅलन्स झाल्यानंतर आपल्याला काय समजते, काय समजते की रेजिस्टन्सची व्हॅल्यू याच्यावर जे हे दिलेले आहेत, समजा आपल्याला आता हे रेशो दिलेला आहे 0 1 2 3 4 5, हे काय आहेत, रेशो आहेत. जसे की काय, 1000चं आपण एक पकडत असतो, स्केल असते ना, स्केल आपण ग्राफ काढलेले आहेत, तर ग्राफ सारखी स्केल असते याच्यावर लिहिलेली. एवढे आकडे लिहिणं इथं पॉसिबल नसते, त्याच्यामुळं 1 2 3 4 लिहिलेलं असते. मग 2 म्हणजे काय, तर 2 गुणिले, मग 2चा आपण 20 पण पकडू शकतो, 2000 पण पकडू शकतो. असा त्याचा स्केल असते, त्याची रेशो पकडायचा असतो. ठीक आहे, तर आपण या रेजिस्टन्सची व्हॅल्यू बघूता. ठीक आहे, आता सध्या याला बॅटरीचा सप्लाय दिलेला आहे. त्यानंतर हे काय, हे ब्रिज आहे. इथे जी डायग्राम दिसत आहे, कॅमेरा घे, त्याच्यावर पकड कॅमेरा. हे बघ, हे जे ब्रिज आहे, ठीक आहे, हा ब्रिज आहे तो काय, इथं अननोन रेजिस्टन्स आहे. हे जे बाण दिलेलं आहे हे काय, अननोन आहे, म्हणजे माहित नसलेला रेजिस्टन्स आहे. ठीक आहे, त्यानंतर पी क्यू आर या रेजिस्टन्सची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. तर मग हा रेजिस्टन्स जो आहे, तो रेजिस्टन्सची आपण काय करतो, त्याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची. ठीक आहे, हा रेजिस्टन्स आपण इथे आरच्या जागी लावून घ्यायचा, R1 R2. ठीक आहे, आपण इथे लावून घेऊ, याला व्यवस्थित लावून घ्यायचंय. तिथे ठेवून दे वाटलं. हे बघा, हे रेजिस्टन्स इथे कनेक्ट करत आहे. ठीक आहे, हे बघा, अशाद्वारे इथे आपण रेजिस्टन्स इथे कनेक्ट करून घेतलाय. ठीक आहे, कुठे, इथे यस आहे, पी क्यू आर यस. तर यस चा जो रेजिस्टन्स आहे ते आपल्याला माहित नाहीये. त्यानंतर पी ची व्हॅल्यू माहिती आहे, क्यू ची माहिती आहे, आर ची पण माहिती आहे. ठीक आहे, ती कशी माहिती आहे, इथे दिलेली आहे, त्यामुळे माहिती आहे. ठीक आहे, मग हा यस ची व्हॅल्यू आपल्याला आता काढायची. तर ठीक आहे, आता इथं बॅटरीचा आत सप्लाय दिलेला आहे किटच्या मध्ये. ठीक आहे, हा त्याचा स्विच आहे, प्रेस की. तर हा प्रेस करूया आपण. ठीक आहे, प्रेस केल्यानंतर आपल्याला काय, ब्रिज बॅलन्स करायचा आहे. ठीक आहे, हे बघा, हे जे गॅलोनोमीटरचा जो काटा आहे तो काय होतोय, हा, खूप कमी जास्त होते. ठीक आहे, म्हणजे ब्रिज बॅलन्स आहे का, नाही. तर याचा जो रेजिस्टन्स आहे अजून ते काय आपल्याला फाइंड झालेलं नाहीये. तर मग हे काय, नॉब जे आता हे तसेच राहू द्यायचे का, कारण की याची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, तर मग बॅलन्स कोणत्या याच्यानुसार होणार, या रेशो पी आणि क्यू याची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. दिसत आहे. ठीक आहे, पी आणि क्यू, हे बघा, अशाद्वारे. आता बघा, थोडं थोडं काय येते, काटा झिरोच्या जवळ येते, म्हणजे काय, ब्रिज बॅलन्स होण्याच्या जवळ जवळ येत आहे. ठीक आहे, जसं जसं आपण जवळ करत आहे, बघा अजून पण झालेला नाहीये. ठीक आहे, थोडासा बाकीच आहे.
ठीक आहे. हा, अशाद्वारे आपण बघू शकतो. ठीक आहे, हे दाखव रे, इकडे कॅमेरा घे. हा, हे बघा, याच्यामध्ये जो हे गॅलोनामीटर आहे, हे गॅलोनामीटरचा जो काटा इथं घे ना, एक काटा आहे, तो काय करत आहे, थोडा थोडा. हा, आता काय येते, अजून पण थोडासा बाकीच आहे, हे बघा, थोडा हालतच आहे. आता जे आहे इथे केल्यानंतर काय ब्रिज बॅलन्स झालेला आहे. अशा प्रकारे आपण आता याचं कॅल्क्युलेशन करून, ठीक आहे, या सगळ्यांच्या ज्या व्हॅल्यू आल्यात, ब्रिज काय झाला आता, बॅलन्स झालाय. आता याचं कॅल्क्युलेशन करून आपण त्याची काय करणार आहोत, व्हॅल्यू काढणार आहोत. कशाची, या अननोन रेजिस्टन्सची व्हॅल्यू आपल्याला मिळून जाईल. ठीक आहे, अशाद्वारे पोर्टेबल वेस्टर्न ब्रिज किटद्वारे आपण काय करतो, एका रेजिस्टन्सची, अननोन रेजिस्टन्सची व्हॅल्यू फाइंड करत असतो. ठीक आहे, चालते. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि समोर तुम्हाला जर ITI बद्दल, इलेक्ट्रिशियन बद्दल तुम्हाला जर काही आणखीन प्रॅक्टिकलची माहिती पाहिजे असेल तर कमेंट सेक्शन मध्ये आम्हाला सांगत जा. ठीक आहे, थँक्यू.